नमस्कार. लोकशाही विशेष मध्ये मी विशाल पाटील आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. मराठा आरक्षणावरून राज्यामध्ये वातावरण हे चांगलंच तापलेलं आहे. मराठा आरक्षण आंदोलनाच्या नेतृत्वाबद्दल खासदार उदयनराजे आणि खासदार संभाजी राजे यांना समाजाकडून आवाहन केलं जात आहे आणि यातच वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मराठा आरक्षण आंदोलनावरून या दोन्ही राजेंवरती जहरी टीका केलेली आहे. एक राजा तर बिंडोक आहे, दुसरे संभाजी छत्रपती यांनी भूमिका घेतलेली आहे, पण ते आरक्षणापेक्षा इतर गोष्टींवरच भर देत आहेत अशा शब्दात प्रकाश आंबेडकरांनी केलेल्या टीकेनंतर आता प्रकाश आंबेडकर यांच्या वक्तव्याचा निषेध केला जाऊ लागलाय आणि यावरच आज चर्चा करूयात. आंबेडकरांचा राजेंवर निशाणा का? एक राजा तर बिंडोक आहे असं मी त्या ठिकाणी म्हणेन. प्रकाश आंबेडकरजी नेमकं या संदर्भामध्ये काय म्हणालेले होते आणि यावरती प्रत्युत्तर नेमकं काय आलेलं आहे पाहूयात. दोन्ही राजांचा असणारा बंदला पाठिंबा आहे असं मला कुठेही वाचण्यात आलेलं नाही. उलट एक राजा तर बिंडोक आहे असं मी त्या ठिकाणी म्हणेन. दुसरे संभाजीराजे जे आहेत त्या ठिकाणी त्यांनी भूमिका घेतली आहे हे बरोबर आहे, पण ते इतर गोष्टींवरती अधिक भर देतात आहेत आरक्षणापेक्षा असं मला दिसतंय. त्या माणसाला असणारं घटना माहीत नाही. सगळं आम्हाला आरक्षण मिळालं नाही तर सगळ्यांचं आरक्षण रद्द करा अशी घेणाऱ्या भूमिकेला BJPने पहिल्यांदा राज्यसभेमध्येच कसं पाठवलं हा पहिल्यांदा प्रश्न उपस्थित राहतोय. आंबेडकर साहेबांना दोन्हीही छत्रपतींनी आरक्षणाच्या संदर्भामध्ये सातारच्या गादीनी आणि कोल्हापूरच्या गादीच्या दोन्हीही प्रतिनिधींनी आरक्षणासंदर्भातली त्यांची भूमिका स्पष्ट केलेली आहे. आणि असं असताना आंबेडकर साहेबांच्या सारख्या एका प्रतिष्ठित मान्यवरांनी छत्रपतींच्या वंशजांना अशा पद्धतीनं टीका करणं हे निश्चितपणानं गैर आहे, चुकीचं आहे. आम्ही ते सातारकर म्हणून किंवा छत्रपतींना मानणारे छत्रपतींचे मावळे म्हणून छत्रपतींच्या वारसदारावरती अशा पद्धतीची केलेली टीका आम्ही कधीही सहन करणार नाही. आणि या संदर्भामध्ये अधिक चर्चा करण्यासाठी यावेळेला आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत मराठा राज्य समन्वयक ॲडव्होकेट अभिजित पाटील आपल्यासोबत आहेत. नमस्कार अभिजितजी, लोकशाही विशेषमध्ये आपलं स्वागत. आज ज्या प्रकारची टीका टिप्पणी सुरू झाल्याचं पाहायला मिळतंय, जरी एकाच व्यासपीठावरती येण्यासाठी देखील तयार नसल्याचं आपण बघतोय आणि त्याच अनुषंगानं जितकी जहरी टीका ही प्रकाशजी आंबेडकर यांनी या क्षणाला केलेली आहे, कसं पाहतात आपण याकडे? सर्वात प्रथम जी राज्यामधली परिस्थिती आहे ते राज्याची परिस्थिती निवडण्यासाठी प्रकाश आंबेडकर सारख्या वरिष्ठ नेत्यांनी प्रयत्न करावेत अशी आमची इच्छा आहे. ते सोडून जाणून बुजून ज्या जखमी मराठा समाज आहे त्या समाजाच्या जखमेवरती मीठ चोळायचं काम हे अशा प्रकारे जर का करत असतील तर यांना नक्की राज्याचं सामाजिक वातावरण कुठे न्यायचंय हे आपल्या सर्वांना समजू शकतं. छत्रपतींची जी गादी आहे ती मराठ्यांनाच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राला पूजनीय असायला पाहिजे. कारण ज्या छत्रपतींनी 18 जाती 12 प्रगड जातींना एकत्र घ्यायचं काम केलेलं आहे, या सर्व मराठा समाज हा सर्व जातींना कायम सोबत घेऊन येते. त्यावेळेस मराठा समाजाला मदत करायचं सोडून त्यांच्या जखमेवरती जर का कोणी मीठ चोळत असेल तर याचं मराठा क्रांती मोर्चा तीव्र शब्दात निषेध करतो. आम्ही आमच्या पद्धतीने या गोष्टीला नक्कीच उत्तर देऊ. नक्कीच अभिजितजी, मात्र सामाजिक वातावरण बिघडवायचं जर असेल आणि प्रकाश आंबेडकरांसारखे एक ज्येष्ठ नेते जर अशा प्रकारचं वक्तव्य करत असतील तर यामागे नेमका अजेंडा आहे की खरोखरी ही जहरी टीका त्यांना करावीशी वाटतेय? का सामाजिक भान जे आहे ते या ठिकाणी त्यांचं नसल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. एरवी तर फार तारतम्य राखून ते बोलताना आपल्याला पाहायला मिळत असतात, मात्र याच वेळी राजेंवरती टीका करत असताना जीभ घसरली आहे एवढं नक्की वाटतं? 100% मी तुम्हाला सांगू शकतो. जसं तुम्ही सांगताय की यामागे काहीतरी अजेंडा असू शकतो. आमची आता 101% खात्री झालेली आहे की या मराठा समाजाला कोणत्याही प्रकारचा न्याय जायचा नाही. सर्वोच्च न्यायालयामध्ये
जिथे स्थगिती मिळालेली आहे ती स्थगिती उठवण्यासाठी राज्य सरकार काहीच पावलं उचलत नाहीये. 1 महिना झालेला आहे. आणि दुसऱ्या ठिकाणी जाणून बुजून अशा प्रकारची वक्तव्य कोणी करत असताना मराठा समाजाला जो पहिलेच त्रासामध्ये आहे त्यासाठी तुम्ही सर्वोच्च न्यायालयात काही करायचं नाही, तात्काळ ठेवायचं आणि तेवढ्या काळामध्ये अशा प्रकारच्या नेत्यांकडून वक्तव्य करवून घ्यायची जेणेकरून मराठा समाज त्याचं भान विसरेल, रस्त्यावरती येईल, काहीतरी अघटित घडेल आणि नंतर मराठा समाजाकडे बोट दाखवण्यात येईल की तुम्ही अशा प्रकारचे चुकीचे कृत्य केलेले आहेत. त्यामुळे मराठा समाजाला जाणून बुजून इथे कोणत्या तरी प्रकरणात अडकवण्यासाठी किंवा मराठा समाजाला त्यांनी भान विसरून रस्त्यावरती येऊन काहीतरी अघटित घडावं अशा प्रकारची वातावरण निर्मिती राज्यामध्ये नक्कीच होत असताना दिसत आहे आणि याच्या मागे षडयंत्र नक्कीच असणार. आणि आम्हाला आता नक्कीच या सगळ्या गोष्टींवर तर आम्हाला नक्कीच खात्री झालेली आहे की या सगळ्या गोष्टी कुठे ना कुठेतरी कोणतरी घडवत आहे. बरं, राज्य सरकारचा मगाशी आपण उल्लेख केलेला आहे. काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढेजी देखील आपल्यासोबत यावेळेला जोडले गेलेले आहेत. अतुल लोंढेजी, एका बाजूला मराठा समाजाला असलेलं आरक्षण आणि त्यांना हवं असलेलं आरक्षण यासाठी पूर्वापार जे सत्ताधारी होते त्यांनी प्रयत्न केले आणि त्यानंतर पुन्हा एकदा ही जबाबदारी आपण सत्ताधारी झाल्यानंतर आपल्यावरती येऊन पडली. मात्र ॲडव्होकेट अभिजित पाटीलजी यांच्या म्हणण्यानुसार जर पाहायला गेलं तर सरकार खरोखर या संदर्भामध्ये गंभीर आहे का? प्रश्न आणखी चिघळवला चाललाय की काय? आणि दुसरीकडे प्रकाश आंबेडकरजी यांनी केलेली टीका यामध्ये नेमकं दडलंय तरी काय असा संशय देखील निर्माण होतो. अतुलजी. नाही, याच्यामध्ये एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की ज्या लोकांनी, जे वकील होते, मुकुल रोहतगी असेल किंवा बाकी सगळी टीम असेल, ती सगळी टीम जी आहे ती आपण सुप्रीम कोर्टामध्ये कंटिन्यू केली होती. त्यानंतर स्वतः अशोक चव्हाण साहेब असतील किंवा मुख्यमंत्री सन्माननीय उद्धवजी ठाकरे असतील यांनी यामध्ये ज्या संघटना आहेत, मेटे असतील, कुंजीर असतील, त्याच्यानंतर सगळ्या संघटना ज्या आहेत त्या सगळ्या संघटनेसोबत सातत्यानं सरकार चर्चा करत आहे. त्यांचा सगळे पहिल्यापासून सल्ले घेत आले. त्यांना सुद्धा इंटरव्हिनर होण्यासाठी आपण सांगितलं की तुम्ही सुद्धा याच्यात इंटरव्हिनर व्हा. आणि आता सुद्धा मुख्यमंत्री साहेब आणि अशोक चव्हाण साहेब हे सगळ्या लोकांशी सगळ्या संघटनांशी चर्चा करतात आहे आज सुद्धा. त्यामुळे सरकार गंभीर नाही हा कुठंतरी राजकीय आरोप जो आहे तो राजकीय आरोप वाटतो. दुसरी गोष्ट, सगळ्यांनी, चव्हाण साहेबांनी आणि उद्धव ठाकरे साहेबांनी ठणकावून सांगितलेलं आहे की मराठाला आरक्षण जे आहे ते झालंच पाहिजे. आमची भूमिका या बाबतीमध्ये स्पष्ट आहे आणि कोर्टामध्ये सुद्धा सगळ्यांनी ह्या गोष्टी बघितलेल्या आहेत. आता दुसरी गोष्ट राहता आली प्रश्न प्रकाश आंबेडकर असतील. आता आंबेडकर साहेबांचा वारसा आणि दोन्ही सातारा आणि कोल्हापूरच्या गादीचा वारसा या महाराष्ट्राला फार मोठा आहे आणि त्यांना आजही सन्मान आहे. त्यामुळे ते कोणत्या पक्षाच्या या दृष्टिकोनातून महाराष्ट्रातली लोक या तिन्ही वंशजांकडे किंवा वारसांकडे बघत नाही. त्यामुळे त्यांनी अतिशय जबाबदारीनं वागण्याची गरज आहे. एकीकडे बाळासाहेब म्हणजे प्रकाश आंबेडकरजी म्हणतात की सामाजिक परिस्थिती खराब करण्याचं, सामाजिक संतुलन बिघडवण्याचं काम सुरू आहे आणि स्वतःच अशा पद्धतीचे स्टेटमेंट करतात की सामाजिक संतुलन बिघडेल. आता मग शाहू महाराज कोल्हापूरचे असतील, छत्रपती शिवाजी महाराज किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शाहू फुले आंबेडकर आपण अशी विचारधाराच म्हणतो या महाराष्ट्रामध्ये, त्याला कोणत्या पक्षामध्ये बांधता येत नाही. त्यामुळे असे स्टेटमेंट देण्यापेक्षा सर्वांनी एकत्र येऊन सामंजस्याने हा निर्णय असा कसा लागला अचानक? कारण की 50% वरती मर्यादा नेणारा महाराष्ट्र एकमेव राज्य नाही आहे. जवळपास सगळे एकूण 28 राज्य आहेत. मग 28 राज्यांमध्ये त्यांच्या आरक्षणाला कुठला स्टे मिळत नाही, पण फक्त मराठा आरक्षणाला स्टे मिळतो. मग ईडब्ल्यूएस ला पण स्टे का नाही मिळाला? केंद्राने जे ईडब्ल्यूएस दिला 10%, फक्त मराठा आरक्षणालाच कसा काय स्टे मिळाला? याचा सुद्धा विचार करायला पाहिजे. त्यामुळे सुप्रीम कोर्टामध्ये आपण ती लढाई लढतो आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये मराठा समाज असेल, इतर मागासवर्गीय समाज असेल, कोणालाही कुठेही नुकसान झालं नाही पाहिजे अशी सरकारची भूमिका आहे. सामंजस्यानं सगळ्यांनी ह्या गोष्टी समजून घेतल्या पाहिजे. आपण सगळे एक आहोत आणि याच्यातून मार्ग काढून तरुणांना, जे तरुण आज बाहेर आहेत ते कोणत्याही समाजाचे असो, त्यांना आज फार मोठी आस लागलेली आहे. ती येणाऱ्या नोकऱ्या, येणारा त्यांचं भविष्य आहे, मेडिकलच्या ऍडमिशन्स आहे, इंजिनिअरिंगच्या ऍडमिशन्स आहे, या सगळ्या गोष्टीच्या अनुषंगानं मला असं वाटतं की ते अतिशय संवेदनशीलपणे सरकार याचा विचार करत आहेत. इतर सगळ्यांनीही याचा विचार केला पाहिजे. असं काही नाहीये की चर्चा होत नाहीये. चर्चा सगळ्यांशीच करत आहे सरकार. सरकार एकदम ओपन आहे. सरकारची मानसिकता एकदम 100% नाही, 200% या आरक्षणाच्या बाजूने आहे. त्यामुळे याच्या बाबतीमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा कोणी प्रयत्न करू नये. कारण की आता मराठा समाज आणि बाकी सगळा समाज, पूर्ण शाहू फुले आंबेडकरांना मानणारा या महाराष्ट्रातला समाज सजग झालेला आहे आणि कोण राजकारण खेळतं आणि कोण मधात काय करताय हे न समजण्या इतकं काही आता कोणी खुळं राहिलेलं नाही. बरं, नक्कीच. मग ॲडव्होकेट अभिजित पाटीलजी, मी आपल्याकडे येतो. मराठा राज्य समन्वयक आहात आपण. एका बाजूला आरक्षण
हे हवंय आणि त्यासाठी काय काय मराठा बांधवांनी केलेलं आहे हे अवघ्या जगानं आतापर्यंत पाहून झालेलं आहे. मात्र तरी देखील आरक्षणाचा प्रश्न जो आहे तो मिटताना आपल्याला दिसून येत नाही आणि याचा फटका दुसरीकडे राज्यातल्या विद्यार्थ्यांना देखील बसत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. मग या विद्यार्थ्यांना वेठीला धरणारं नेमकं आहे तरी कोण? अतुल लोंढेजी म्हणतात की आम्ही चर्चेसाठी सकारात्मक आहोत, चर्चा देखील होताना दिसत आहेत, पण त्यावरती तोडगा निघताना दिसून येत नाही. अभिजितजी, चर्चा जरी सरकार करत असेल ना तरी शेवटी चर्चेच्या माध्यमातून काही निष्पन्न झालं आणि सरकारने काही केलं तर त्याला आपण काहीतरी म्हणू शकतो. नुसत्या चर्चा घेण्याचा अर्थ काय आहे? 9 सप्टेंबरला स्थगिती आलेली आहे सर्वोच्च न्यायालयाची. स्थगिती देताना सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेलं आहे की लार्जर बेंचकडे पाठवताना तुम्हाला लिबर्टी आहे लार्जर बेंचकडे अर्जन्सी मेन्शन करण्यासाठी. तुमचं ज्या दिवशी ऑर्डर आली त्या दिवसापासून 11वीच्या प्रवेश प्रक्रिया थांबलेल्या आहे. त्यानंतर सर्व प्रकारच्या शिक्षण प्रवेश प्रक्रियामध्ये टांगती तलवार आहे. नोकर भरतीचा प्रश्न आहे. एमपीसीच्या मुलांचा 147 मुलांचा नियुक्त्या दिल्या गेल्या होत्या परंतु त्यांना नियुक्ती पत्र दिलेले गेलेले नाहीये. तरी तुमच्याकडे अर्जन्सी नाहीये का? मग 1 महिना कशासाठी थांबल्या? तुम्ही कशाचा मुहूर्त बघतात? सर्वोच्च न्यायालयाकडे तुम्ही अर्जन्सी मेन्शन करू शकत नाही का की स्थगिती उठवण्यासाठी? हा 1 महिन्याचा कालावधी तुम्हाला जावा लागतो आणि तुम्ही चर्चा करून त्याच्यातून निष्पन्न काय होणार आहे? 1 महिन्यामध्ये जी अस्वस्थता आता होत आहे, आमच्या एका तरुणाने विवेक राडेने आत्महत्या केलेली आहे, तुम्ही नक्की कशाची वाट बघत आहात? आता एमपीएससीच्या परीक्षेवरती आम्ही काल बहिष्कार टाकलेला आहे. ते परीक्षा आम्ही होऊ देणार नाही असं आम्ही जाहीर केलेलं आहे. हे कशासाठी करतोय? का आम्हाला या गोष्टी आवडतात का? मराठा समाजाला या गोष्टी करायला कधीच रस नव्हता. मराठा समाजाने शांततेचे रेकॉर्ड ब्रेक मोर्चे काढलेले आहेत परंतु वाद जाणून बुजून हा प्रश्न प्रलंबित ठेवायचा. स्वतः सर्वोच्च न्यायालयामध्ये तुम्ही प्रलंबित आहात सांगतायत विषय, मग सर्वोच्च न्यायालयामध्ये तुम्ही काय हालचाली करतात त्याच्याबद्दल आम्हाला काही माहिती नाही. नुसत्या चर्चा करत आहात आणि एवढा मोठा काळ जाऊ द्यायचा जाणून बुजून ज्याच्यामुळे समाजामध्ये अस्वस्थता निर्माण होते. आणि त्यानंतर अशा प्रकारची वक्तव्य काल एका वकिलाने चुकीचं वक्तव्य केलं. आज एवढे मोठं प्रतिष्ठित नेते असे वक्तव्य करतात. या गोष्टी चुकीच्या आहेत. नक्की या सरकारला किंवा या सर्व पूर्ण प्रक्रियेमध्ये मराठा समाजाने काय करावं? आम्ही नुसतं ठिम्म बसून राहायचं का? अतुलजी उत्तर द्या. नाही, यांनी पूर्ण माहिती घ्यावी. आता सुद्धा सगळे लोक जे आहेत ते मुख्यमंत्र्यांसोबत आणि अशोक चव्हाण करत आहेत. सुप्रीम कोर्टामध्ये कशा पद्धतीने आपण गेलं पाहिजे हा सगळ्यांचा विचार विनिमय सगळ्यांचं करूनच आपण जे आहे ते पुढे जात आहोत. आणि हे करत असताना आपण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की पहिले काही लोकांकडनं ईडब्ल्यूएस ची मागणी आली होती. मग त्यानंतर ईडब्ल्यूएस मध्ये आम्हाला नको, काही तांत्रिक मुद्दे उपस्थित नंतर पुढच्या भविष्यामध्ये उभ्या होऊ शकतात. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या निर्माण केलेली परिस्थिती नाही आहे. न्यायालयाचा निर्णय जो आलेला आहे त्याच्याने सगळे चकित झालेले आहे. तर न्यायालय फक्त मराठा आरक्षणावर स्टे कसं देऊ शकतं? 50% वरती गेलेल्या सगळ्या आरक्षणावर स्टे द्यायला पाहिजे होता. पण केवळ आपल्या आरक्षणावर स्टे आला. त्याच्यामुळे सुद्धा कायद्याची बाजू कशा पद्धतीने घेता येईल सगळ्यांना इंटरव्ह्यू करण्याच्या संदर्भामध्ये पण आपण सांगतो आहे. आणि सरकार सुद्धा 100 नाही, मी पहिले सांगितलं की 200% या बाबतीमध्ये संवेदनशील आहे आणि हे रेस्टोर करून घ्यायचं आपल्याला हे सगळं लवकरात लवकर. आणि जे काही प्रश्न उपस्थित झालेले आहेत तरुणांसमोर, विद्यार्थ्यांसमोर, एमपीएससी असेल, इतर परीक्षा देणाऱ्यांच्या विद्यार्थ्यांसमोर, तो लवकरात लवकर. बरं, पण अतुल लोंढेजी मला आपल्याला प्रश्न विचारायचा आहे. विद्यार्थ्यांशी अनेक वेळेला या संदर्भातली बातचीतही करण्यात आली, काही कार्यक्रम आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण घेतले आणि विद्यार्थ्यांचं नेमकं म्हणणं काय हे देखील जाणून घेण्याचा प्रयत्न केला. आणि त्यावेळेला या विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे अमुक एका समाजासाठी फक्त आम्हाला वेठीला धरलं जात आहे का? आणि फक्त एका समाजासाठी म्हणून नव्हे, त्यांचं म्हणणं आहे की जे विद्यार्थी आहेत ते मराठा समाजाचे देखील आहेत, त्यांनी देखील तयारी करून ठेवलेली आहे आणि त्यांचं देखील तितक्याच मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होताना दिसून येणार आहे. तर खऱ्या अर्थानं जी मराठा नेत्यांमुळे होत आहे की राजकारण्यांमुळे होत आहे, कुणामुळे नेमका हा मार्ग जो आहे तो मिळत नाही आहे? विद्यार्थ्यांना ज्या मार्गावरती चालायचं, लवकरात लवकर परीक्षा द्यायच्या आहेत, लवकरात लवकर आपलं यश संपादन करायचं आहे. अनेक विद्यार्थ्यांचं खरं तर एमपीएससीच्या बाबतीत विचार केला तर शेवटची संधी आहे ही त्यांच्यासाठी प्रूव्ह करण्यासाठी, मात्र ती सातत्यानं लांब 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 जात असल्याची ही संधी आपल्याला पाहायला मिळते. अतुलजी, असं आहे की आपण जो प्रश्न विचारला त्याचा तुम्ही स्वतःच विचार करा ना की ही परिस्थिती, अभूतपूर्व परिस्थिती जी आहे ती निर्माणच झाली मुळामध्ये सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे. आता सुप्रीम कोर्टामध्ये आपल्याला ज्या पद्धतीने लढायचं त्या पद्धतीने आपण लढणारच आहोत.
पण हे करत असताना आपण स्पष्टपणे सांगितलेलं आहे की याच्यामध्ये कोणाचंही, मराठा समाज असो इतर समाज असो, कोणाचंही नुकसान होणार नाही, हीच भूमिका सरकारची आहे. प्रॉब्लेम असा झालेला आहे की संभ्रम निर्माण कोणी करू नये असं मला म्हणायचं आहे. मला कोणालाच याच्यामध्ये सरकारला किंवा आम्हाला कोणाला दोष द्यायचा नाही. सगळेजण आपापल्या परीनं प्रामाणिक प्रयत्न करतात आणि आजपर्यंत जे काही आरक्षण मिळालं असेल त्या आरक्षणाचं खरं श्रेय जर कोणाला द्यायचं असेल तर मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून सकल मराठा समाजाने जे आंदोलन केलं, विद्यार्थ्यांनी जे 41 विद्यार्थी याच्यामध्ये जे बलिदान झाले त्यांना ते सगळं श्रेय आहे आणि इतर समाजाने सुद्धा जी सामंजस्याची भूमिका घेतली त्यांनाही हे श्रेय आहे. आता आपण कोर्टाची जी लढाई लढत होतो याच ताकदीने आपल्याला कोर्टाची लढाई लढायची आहे आणि सरकार या सगळ्यांसोबत आहे. सरकारची अजिबात मनीषा नाही की कोणाचं नुकसान व्हावं किंवा कोणाला त्रास व्हावा. मी स्वतः या युपीएससी एमपीएससी मी स्वतः युपीएससी पास झालेलो आहे. मला स्वतः या स्पर्धा परीक्षांमध्ये जी अँझायटी तयार होते किंवा एखाद्या वेळेस काही उशीर झाला, डिले झाला, एखादी परीक्षा जरी पोस्टपोन झाली तर काय परिस्थिती, त्या अभ्यासाचा मोमेंटम कसा तुटतो, या सगळ्या गोष्टी मी समजतो ना. पण ही अभूतपूर्व परिस्थिती जर सरकारने निर्माण केली असती आणि तर आपण सरकारला दोष देऊ शकलो असतो. सरकार कोणाची असो, आपण टीम 30 ठेवली ना. ज्या टीमनी हायकोर्टामध्ये लढा दिला तीच टीम आपण सुप्रीम कोर्टात ठेवली. आपण काही कोणाच त्याच्यामध्ये काही आपण सरकार बदललं म्हणून आपण काही आपले इंटेन्शन बदलवले असं तर काहीच नाही ना. पण याच्यामध्ये या स्पेसमध्ये ज्या लोकांना राजकारण करायचं आहे ते लोक जर राजकारण करत असेल तर त्या राजकारणाला मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांनी आणि मराठा समाजाने, इतर मागासवर्गीय समाजाने, सर्व महाराष्ट्रातल्या शाहू फुले आंबेडकर विचार मानणाऱ्या लोकांनी बळी पडू नये. आपण ही लढाई लढू, एकत्र मिळून लढू. सामंजस्याचा जो आतापर्यंत संदेश आपण देशाला दिलाय, जगाला दिलाय महाराष्ट्रातनं, तो शाहू फुले आंबेडकरांचा संदेश जो आहे तो आपण देऊ, एवढंच मी तुम्हाला इथे सांगू शकतो. बरं, नक्कीच. ॲडव्होकेट अभिजित पाटीलजी, समन्वयाच्या माध्यमातून एकमेकांना सहकार्य करून या संपूर्ण प्रश्नावरती तोडगा निघू शकेल का? तोडगा निघेल यामध्ये शंका जरी नसली तरी देखील येत्या काळामध्ये याला कुठेतरी कालमर्यादा पण असायला हवी ना. वेळेमध्ये या सगळ्या गोष्टी झाल्या तर ज्यांना समाजामध्ये तेढ निर्माण करायची आहे किंवा जे कोणी जहरी टीका करतात त्यांना संधीच मिळणार नाही. नक्कीच आमचं तेच म्हणणं आहे. आम्ही सरकार जे वारंवार बैठका घेत आहेत त्या सर्व बैठकांमध्ये आम्ही जात आहोत. माननीय उपमुख्यमंत्री साहेबांनी मागच्या आठवड्यात सुद्धा बैठक घेतली होती सह्याद्रीवरती. आज पुन्हा 6 वाजता त्यांची ऑनलाईन झूम मीटिंग आहे आमच्या सर्वांची. मीटिंगा वारंवार होत आहेत. आम्ही प्रत्येक वेळेस आश्वासन घेतो, आम्ही समाजाला सांगतो की असं असं सांगितलेलं आहे. परंतु ज्या वेळेस सरकारकडून अशा काही गोष्टी होत असतील, आता ज्या दिवशी स्थगिती आली त्याच्या 2 दिवसांनी तुम्ही पोलिसांची मेगा भरती जाहीर केली, त्यानंतर तुम्ही एमपीएससीची परीक्षा जाहीर केली. दोन वेळा तुम्ही याला पुढे ढकललं. त्यावेळेस तुम्हाला काही अडचण आली नाही, करोना काळ होता म्हणून तुम्ही पुढे ढकलली. आता का करोना गेलाय का? एमपीएससीच्या बऱ्याच विद्यार्थ्यांचे आम्हाला मेसेज आलेले आहेत, त्यांना करोना झालेला आहे. मग त्यांना तुम्ही घरी जाऊन त्यांची परीक्षा घेणार आहात का? त्याच्यामध्ये सरकारने काय व्यवस्था केलेली आहे का? करोना महाराष्ट्रातून गेला म्हणून आता जाहीर करायचं आणि म्हणून आता एमपीएससीची परीक्षा तुम्हाला घ्यायची घाई लागली आहे. मुलांचं तुम्ही जर का फक्त एकच विषय राहतो परीक्षा लांबल्यानंतर की वयोमर्यादा तुमची पार होते, तर ती सरकार कोणत्याही क्षणी एक CR काढून त्यांची वयोमर्यादा वाढवू शकते ना. त्यावेळेस तुम्ही मेगा भरती जाहीर करणार. तुम्हाला सांगतो, ज्या दिवशी कोर्टाची ऑर्डर आली ती अपलोड दुसऱ्या दिवशी झाली. अपलोड व्हायच्या आधी टीव्हीची जाहिरात बघून राज्याच्या शिक्षण मंत्री वर्षाताई गायकवाड यांनी 11वीचे प्रवेश लगेच त्याच दिवशी तात्काळ थांबवले. एवढी नक्की घाई काय होती? त्या दिवशी दुसरी लिस्ट जाहीर होणार होती 9 तारखेला. ती दुसरी लिस्ट जाहीर होऊ दिली असती तर कमीत कमी अजून 1000-2000 मुलं आमचे 11वीच्या प्रवेश प्रक्रियेत सहभागी झाले असते. टीव्हीवरची जाहिरात बघून मी तिथे जाब विचारला त्यांना गेलो होतो, तेव्हा नाही आम्ही टीव्हीवरची जाहिरात बघून आम्ही स्थगिती दिली. हे चुकीचं आहे. मग अशा प्रकारे जर का सरकार वागत असेल तर मराठी समाजाने कोणावरती विश्वास ठेवायचा? हे मान्य करतो की सरकार समन्वय ठेवायचा प्रयत्न करत आहे. आमची बैठका घेत आहेत, आम्ही पण बैठकांवरती जात आहोत. आम्ही काही बहिष्कार टाकलेला नाहीये. परंतु मग मराठा समाजाच्या विरुद्ध जर असे काही निर्णय घेतले जात असतील, पोलिसांची भरती, मेगा भरती जाहीर करायची काय गरज होती इतक्या तातडीने? एमपीएससीची परीक्षा घेण्याची काय इतक्या तातडीची गरज आहे? 11वीची आधी लगेच थांबवण्याची काय गरज होती? मग अशा परिस्थितीमध्ये मराठा समाजाने नक्की काय करायला पाहिजे? बरोबर आहे. मराठा समाजाने नक्की काय करायला हवं अशा प्रकारचा सवाल आपण उपस्थित करताय. अतुल लोंढेजी, मी आपल्याकडे येतो. आजच्या पुन्हा एकदा जो महत्त्वाचा आपला विषय आहे त्याकडे. दोन्ही राजेंवरची जी जहरी टीका करण्यासंदर्भामध्ये आंबेडकरांनी ही वेळ निवडली आणि ही वेळ निवडत असताना आजूबाजूच्या परिस्थितीचं भानही ठेवलेलं नाही आहे असं आपल्याला वाटतं का अतुल लोंढेजी? आणि हा निशाणा दोन्ही राजेंवर का? नाही, असं आहे की पॉलिटिकल स्पॉइलर म्हणूनच त्यांनी आपली प्रतिमा निर्माण केलेली आहे. आणि म्हणून आंबेडकरांच्या नावावर जो या महाराष्ट्रामध्ये जे एक वलय आहे, त्याला जो एक विश्वास आहे, तो नंतरच्या निवडणुकांमध्ये कसा कसा कमी होताना कसे लोक तुटून गेले त्यांचे, ते जे बोलतात आहे ते त्यांच्याकडूनच विचारलेलं बरं. पण मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की ही दोन्ही
आंबेडकरांचं घराणं हे फार मोठं आहे, याला फार सन्मान आहे महाराष्ट्रामध्ये. त्यामुळे हे त्यांना मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टींचा, या सगळ्या इतिहासाचा, या सगळ्या बलिदानाचा, त्यागाचा इतिहासाचा विचार केला पाहिजे. असं बोलून जर महाराष्ट्रामध्ये स्थिती चिघळत असेल तर काय अर्थ आहे त्याला? मग त्या मोठेपणाला काय अर्थ आहे? ही पण एक लेगसी जी आहे ती लेगसी पण जपावी लागेल ना. त्यांची लेगसी तुमच्या आमच्यापेक्षा इतर कोणापेक्षा जास्त आहे की सर्वांना सोबत घेऊन चालण्याची. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास 18 पगड जातीनं एकत्र करून आणण्याचा आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जेव्हा कॉन्स्टिट्यूशन लिहायला संधी मिळाली या देशाला एक चांगलं संविधान देण्याची, त्यावेळेस त्यांनी आपल्यावरचे अन्याय अत्याचार विसरून सगळा हा भारतीय समाज कसा उभा राहील अशा पद्धतीचं संविधान दिलं. ही काही छोटी जबाबदारी आहे का? ही फार मोठी जबाबदारी आहे. त्यामुळे त्यांनी त्या पद्धतीनं वागायला पाहिजे असं माझ्यासारखा तरी एक शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांना मानणारा या महाराष्ट्रातला मावळा कार्यकर्ता जो आहे तो अपेक्षा करतो. बरोबर आहे. मात्र अतिशय खालच्या पातळीवरती जाऊन आजची टीका झालेली आहे. म्हणजे एका बाजूला कोणाला तरी बिनडोक म्हणणं, दुसरीकडे आरक्षण सोडून इतर मुद्द्यांकडेच लक्ष असल्याचं देखील म्हणण्यात आलेलं आहे. खालच्या पातळीवरती टीका केल्यानंतर याला उत्तर आता तशाच पातळीमध्ये मिळायला हवं का? काय होणार आहे पुढच्या काळामध्ये? कारण अतुलजी, राहिला मुद्दा महत्वाचा बाजूला आणि दुसऱ्याच विषयांवरती चर्चा होताना दिसतात, दुसऱ्याच विषयांकडे लक्ष देखील वेधलं जात आहे. या परिस्थितीला मात्र मग कोण जबाबदार आहे? म्हणजे प्रत्येक जण आपापला स्कोअर करून घेतोय का या प्रकरणामध्ये अतुलजी? नाही, आता त्याचा निर्णय जो आहे तो समाधानी करायचा आहे, महाराष्ट्रातल्या 12 कोटी जनतेने करायचा आहे. मला फक्त एवढंच सांगायचं, हात जोडून विनंती करायची आहे सर्व तरुणांना, 12 कोटी जनतेला, की असल्या कुठल्याही भ्रामक गोष्टींना तुम्ही बळी पडू नका. कोण काय स्टेटमेंट देतं त्याच्याकडे बळी पडू नका. म्हणजे याचा फरकच पडणार नाही. आपला एकच टार्गेट आहे की जे सामाजिक सामंजस्य या महाराष्ट्रामध्ये आहे ते कायम राहिलं पाहिजे, ते टिकलं पाहिजे आणि मराठा समाजाचं आरक्षण जे आहे ते सुद्धा टिकलं पाहिजे. ही इतर सर्व समाजांची सुद्धा आहे. त्यामुळे हे सामंजस्य तुटणार नाही. इतकी हुशार जनता आहे. कोणी काहीही पॉलिटिकल स्कोर करण्याचा प्रयत्न केला तरी त्याचे हाल आपण मराठा क्रांती मोर्चे जे झाले 58, त्या मोर्चांच्या काळामध्ये आपण बघितलं की ज्यांनी ज्यांनी राजकारण करण्याचा प्रयत्न केला त्यांचे काय हाल झाले. त्यामुळे मला एवढंच म्हणायचं आहे की हा राजकारणाचा विषय नाही, कोणत्या पक्षाचा याचाही विषय नाही. इंटेन्शन तुमचे काय आहे ते महत्वाचं आहे. आता जर काही त्रुटी राहिल्या असतील तर मी नक्कीच या त्रुटी सरकारच्या लक्षामध्ये आणून देईल की असं म्हणणं आहे. कदाचित आज जे अभिजितजी इथे बोलत आहेत त्या मीटिंग मध्ये पण तो विषय निघेल आणि ज्या काही त्रुटी राहिल्या असतील तर दूर होईल. पण मेगा भरतीच्या संदर्भामध्ये एक लक्षात घ्यावं की ते फक्त अनिल देशमुखांनी यासाठी जाहीर केलं होतं की त्याला मंजुरी मिळाली होती. कोविडच्या काळामध्ये आपल्याला पोलीस भरती करायची आहे का, आपल्याला किती पोलीस लागणार आहेत, या संदर्भामध्ये फायनान्स डिपार्टमेंटची मंजुरी मिळाली. त्यांनी सांगितलं होतं की मेगा भरतीसाठी एवढे पद जे आपल्याला ते रिक्त झालेले आहे. कोविडमध्ये फार प्रेशर आलेलं आहे पोलीस डिपार्टमेंटवर. हेल्थ आणि पोलीस, स्वास्थ्य, आरोग्य विभाग आणि पोलीस विभाग याच्यावर फार मोठं प्रेशर आलेलं आहे आणि त्या प्रेशरच्या काळामध्ये हे करता येईल का ते चाचपडून पाहण्यात आलं. आणि हे करत असताना अनिल देशमुखांनी स्वतः सरळ सांगितलं की मराठा समाजाच्या ज्या जागा आहेत 12% त्या जागा वेगळ्या ठेवून करता येतं का त्याचाही विचार करू, नाही तर मग सोबतच आपल्याला एकदा निर्णय आपल्या फेवरमध्ये झाला की आपल्याला सोबत सुद्धा काढता येईल. इतकं स्पष्टीकरण दिल्यानंतर सुद्धा संभ्रम निर्माण करण्याचा काही प्रश्नच येत नाही. सन्मान्य अनिलजी देशमुख या महाराष्ट्राचे गृहमंत्री आहेत. त्यांनी हे स्टेटमेंट दिलं, मुख्यमंत्र्यांनी स्टेटमेंट दिलं, त्याच्यानंतरही संभ्रम निर्माण करण्याचं कारण काय आहे? बरोबर आहे. नेमकं कारण काय? संभ्रम निर्माण करण्यामागं नेमकं दडलंय तरी काय? ॲडव्होकेट अभिजित पाटीलजी यांच्याकडे आपण जाऊयात. अतुलजी लोंढेंनी खरोखर यावेळेला आता मराठा बांधवांना त्याचबरोबर तरुणांना एक या ठिकाणी कळकळीची विनंती केलेली आहे की कुठल्याही भ्रामक ज्या गोष्टी आपल्या आजूबाजूला घडतात किंवा भ्रम पसरवले जात आहेत त्यावरती विश्वास ठेवू नये. मात्र एका बाजूला प्रकाश आंबेडकरांनी केलेल्या टीकेनंतर समाजामध्ये नेमकी काय चर्चा सुरू आहे याविषयी तर आता बोललं जाणारच आहे. खालच्या पातळीवरची जर टीका होते तर जशास तसं उत्तरही मिळण्याची शक्यता निश्चित नाकारता येत नाही. ॲडव्होकेट अभिजितजी. निश्चितच मी तुम्हाला तेच सांगतो की ज्याप्रमाणे माननीय लोंढे साहेब जशी आम्हाला विनंती करत आहेत समाजाला, त्याचप्रमाणे आम्ही सुद्धा आमच्या समाजाच्या तरुणांना विनंती करत आहोत की सरकार किंवा आपण सर्व प्रयत्न करू आणि सरकारशी जो 2 हात देऊन लढा देऊ. तुम्ही आत्महत्या करू नका, अशा प्रकारच्या काही पावलं उचलू नका. परंतु ज्यावेळेस अशा प्रकारचं जाणूनपूर्वक काहीतरी पेरलं जात असेल मधून आता मला सांगा महाराजांनी काय चुकीची भूमिका घेतली होती आणि कळकळीची तुमची एक जो कळकळ असते, तळमळ असते की एखादा समाज जो आर्थिकदृष्ट्या मागास आहे त्याची परिस्थिती इतकी वाईट आहे की तो आत्महत्या करायला आत्महत्या मराठा समाज होत असतात. त्यावेळेस राज्य पोलिसांना जर का आरक्षणाचा फायदा जर का मराठा समाजाला होत नसेल तर अशा आरक्षणाचा काय फायदा आहे? मग त्याविषयी आरक्षणच काढून टाका असं बोलणं
किती काय चुकीचं आहे मला सांगा. अशा वेळेस तुम्ही त्या छत्रपतीच्या गादीचा असे वक्तव्य करून जर का अपमान करत असाल तर मराठा समाज नक्कीच हे सहन करणार नाही. शेवटी तुम्ही मराठा समाजाचं जे अस्तित्व आहे ही छत्रपतींची गादीच आहे. मराठा समाजाचा सन्मान ही छत्रपतीची गादीच आहे. तुम्ही आता सारे त्याच्यावरती जर घाला घालत असाल तर मग मराठा समाज त्याच्या अस्तित्व जपण्यासाठी नक्कीच कळवून उठेलच आणि त्याचा प्रतिकार नक्कीच करेल. आणि त्याच्यानंतर जे काय होत असेल त्याची जबाबदारी सरकारची आहे. सरकारने आता सर्वप्रथम आंबेडकर साहेबांवरती पहिले योग्य ती कारवाई करावी, त्यांना योग्य ती समज द्यावी आणि जो जो मराठा समाजावरच्या जखमीवरती मीठ ठेवायचं काम करते सरकारने पहिले त्यांना थांबवावं, जेणेकरून मराठा समाज अशा प्रकारचे कुठलेही चुकीचं कृत्य करण्यासाठी भाग पाडला जाणार नाही. आणि जर का तरी असं असताना जर का जाणून करून असं कोणी करत असेल आणि त्याच्यानंतर काही प्रतिक्रिया उमटल्या तर मग त्याला जबाबदार सरकारच राहील, दुसरे कोणी असू. निश्चितच आहे. मध्ये यावेळेला आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते राजेंद्र पातोडेजी. राजेंद्रजी, बऱ्याच कालावधीनंतर आपण आता या चर्चेमध्ये खरं तर सामील होत आहे. मात्र यापूर्वी जी चर्चा झालेली आहे त्यामध्ये आपल्यासोबत काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढेजी, त्याचबरोबर मराठा राज्य समन्वयक ॲडव्होकेट अभिजित पाटील देखील आपल्यासोबत आहेत. राजेंद्र पातोडेजी, आज निशाणा साधण्यामागचं आणि इतक्या खालच्या पातळीला जाऊन टीका करण्यामागचं नेमकं कारण काय? हे बघा, आजचा दिवस हा टीका करण्यासाठी नव्हता किंवा कुणाच्याही अवमानाच्या संदर्भात नव्हता. उगाच प्रसार माध्यमांनी आणि इतर राजकीय पक्षांनी त्याचं राजकीय भांडवल करू नये अशी आमची विनंती असणार आहे. राजेंद्र पातोडेजी, बाईट पुन्हा ऐकायचं आहे का आपल्याला? मी ऐकलेलं आहे, मी त्याचं स्पष्टीकरण देतोय. हा, बोला. ज्यावेळी आम्हाला मिळणार नाही तर जाते त्यावेळी कुठल्याही राजकीय पक्षाने किंवा माध्यमांनी त्यावर आक्षेप घेतला नाही. म्हणून आमची विनंती असणार आहे की कृपया अशा पद्धतीचं वार्तांकन किंवा अशा पद्धतीचं राजकीय भूमिका त्यामागे असू नये. दुसरं, राजेंद्रजी बोला. दुसरं जे बाळासाहेबांनी मांडलंय की महाराजांचा जो फोकस आहे तो आरक्षणावर नसून इतर गोष्टींवर आहे. त्याचं कारण असं आहे की सारथीला निधीची मागणी करणे किंवा सारथी किंवा ईडब्ल्यूएसच्या संदर्भातल्या चर्चा होणे यावर फोकस न करता मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे आणि ते सरकारच्या नाकर्तेपणामुळे घालवलं जाऊ नये या संदर्भातच बाळासाहेब आंबेडकर बोललेले आहेत. त्यामुळे काँग्रेसची मंडळी जो दावाई शोध लावण्याचा प्रयत्न करते किंवा ज्या पद्धतीने ती लोकांची माती बळकवण्याचा प्रयत्न करते तो त्यांनी करू नये आणि इतरांच्या लोकप्रियता मत तपासण्यापेक्षा त्यांच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष त्यांच्याच पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष पदावर राहण्यास तयार नाही याचं आत्मचिंतन करावं आणि मग इतरांना सल्ले देऊन द्यावे. माझी अपेक्षा अशी असणार आहे की मराठा विरुद्ध इतर समूह असा संघर्ष उभा होणार नाही याची काळजी घेणं गरजेचं आहे. आणि म्हणून बाळासाहेब आंबेडकरांनी जी मांडणी केली ती कुणाला दुखवण्यासाठी नव्हती तर महाराष्ट्राच्या शांततेला किंवा सुव्यवस्थेला काहीही गालबोट लागू नये या मागची अशी यांची भूमिका आहे. बरं, नक्कीच राजेंद्र पातोडेजी, आपण जे म्हणालात की प्रसारमाध्यमांनी तशा प्रकारचं वृत्तांकन केलेलं आहे, काँग्रेसला असं वाटतं. अतुल लोंढेजी, मला सांगा, जे काय प्रकाश आंबेडकरजी बोलले ते नाकारून कसं चालेल? त्यांचा जो आपण बाईट दाखवला, त्यांची जी प्रतिक्रिया दाखवली, ही कुणी तयार केलेली नाहीये. ते प्रसारमाध्यमांशी जे बोलले तशाच स्वरूपाचं वार्तांकन समोर होताना दिसतंय. दुसरीकडे काँग्रेस संदर्भातही राजेंद्र पातोडेजींनी मुद्दा उपस्थित केलेला आहे. अतुलजी, असं आहे, राजेंद्र पातोडेजी जे आहेत ते द्वेषातून बोलून राहिलेले आहेत. यापूर्वी मी काय बोललो त्यांनी ऐकलेलं नाही आणि त्याच्यामुळे मी जी सामंजस्याची भूमिका घेतली पक्षाच्या वतीनं की त्यांनी न ऐकता आपल्या आत्महत्येची गरळ आहे ती दाखवली. प्रश्न मला पण उपस्थित करता येईल की सुप्रीम कोर्टामध्ये जेव्हा केस होती तर ईडब्ल्यूएसला जसं त्यांनी नव्या शेड्यूल मध्ये टाकण्याचा प्रयत्न केला तसं मग मराठा आरक्षणाला नव्या शेड्यूल मध्ये का टाकलं नाही भाजपनी, केंद्र सरकारने? हे प्रश्न मी पण उपस्थित करू शकलो असतो. आता राहिला प्रश्न अभिजितचा. त्यांनी सांगितलं की समाजाचा, मी सुद्धा समाजाचा भाग आहे आणि उदयनराजे माझे बालपणचे मित्र आहेत, खरं मोठे आहेत, पण मी त्यांना व्यक्तिशः ओळखतो. ते भाऊक झाले होते ते की इतक्या आत्महत्या झाल्या आणि इतक्या माझ्या समाजाच्या मुलांना या गोष्टीमुळे शिक्षण पूर्ण करता येत नाही, डॉक्टर होतात नाही, इंजिनियर होता येत नाही, IAS होता येत नाही, मोठ्या सर्व्हिसेस मध्ये जाता येत नाही. त्यामुळे त्यांनी म्हटलं की मग सगळ्यांसाठी लेवल प्लेइंग फील्ड ना. आता ते आता प्रोग्रेसिव्ह विचारायचे आहे ते.
त्यांचे विचार जे आहे ते प्रोग्रेसिव्ह आहे किंवा ठीक आहे मग सगळ्यांना तुम्ही एका याच्यामध्ये तोला, पण त्यांचं म्हणणं कोणाचं काढून घ्या असं कधी नव्हतं. छत्रपती शिवाजी महाराजांचे स्टेटमेंट आहे सगळ्यांना अतुल सोबत लोंढेंनी पुन्हा एकदा ते पाहावं. अहो पातोडेजी तुम्ही मला सांगू नका, मला माहिती आहे काय आहे ते. पुन्हा एकदा पहा आणि मग माझी व्यक्तिशः बोला. चर्चा झालेली आहे त्यांच्याशी. माझी व्यक्तिशः त्या गोष्टीवर चर्चा झालेली आहे. 18 पगड तुमची जातींचं काय प्रतिनिधित्व चर्चा झाली करणारा त्या संदर्भात मी 18 बोलत पगड नाही आहे. त्यांचं जातींचं स्टेटमेंट काय त्या 18 संदर्भात मी हो बोलतोय. ऐका पातोळेजी, ऐका तुम्ही बोलत असताना बोललो नाही मी. ही चर्चा अशी नाहीये. ही चर्चा अशी अतुलजी. नाहीये. चर्चा काय आहे हे एकदा तुम्ही चर्चा आहे. तो ऐकून ऑडिओ घ्या. ऐकायला ऐकून घ्या सांगा. तुम्ही पहिले. तुम्ही ऐकून घ्या पहिले. मी स्पष्टपणे विशाल तुम्हाला साहेब सांगतो. जास्त जोरांनी मी बोलण्याची स्पष्टपणे- गरज करत नाही. अहो ऐकावं आता. शांत राजेंद्र पातोडेजी, आपण एकेकाचे मुद्दे ऐकूयात. अतुल लोंढेजींना पूर्ण करू द्यात. आपल्याकडे येणारच आहे राजेंद्रजी. बोला अतुलजी. राजेंद्रजींना मी पुन्हा आठवण करून देतो. मी हीच भूमिका घेतली की छत्रपती शिवाजी महाराजांचं घराणं आणि आंबेडकरांचं घराणं या महाराष्ट्रामध्ये त्याचा फार मोठा वारसा आहे, लेगसी आहे. ती सगळ्यांनी जपली पाहिजे. त्याचा सन्मान आहे महाराष्ट्रामध्ये. त्यामुळे सामंजस्याने याच्यातून मार्ग काढला केलं पाहिजे पाहिजे आणि सामंजस्याने याच्यातून मार्ग काढला पाहिजे. ही भूमिका राजेंद्र पातोळेची मी आतापर्यंत घेत होतो. त्यामुळे न ऐकता बोलण्यापेक्षा पहिले आपण काय कोण बोललाय ऐकून घेतलं पाहिजे. दुसरी गोष्ट मी उदयन महाराजांबद्दल सांगत होतो की उदयन महाराजांनी हे स्टेटमेंट जे आहे ते पोरांच्या दुःखाकडे पाहून म्हटलं. 41 मुलं जेव्हा आत्महत्या करतात, मुलांना शिक्षण घेताना मुळे अडचण येते, शेती चालत नाही. प्रामुख्यानं शेती व्यवसायामध्ये असलेला समाज हा आहे, बलिदान करणारा हा समाज आहे. आणि याच्यामध्ये एवढं नुकसान होत असताना त्यांनी जर पोटतिडकीने आपल्या समाजासाठी बोललं असेल तर त्या घराण्याचा व्यक्ती असा विचारही करू शकतो, असा आपण विचार झाला पाहिजे, असा विचारही करू शकतो. असा आपण विचार करणं काही योग्य नाही. बाळासाहेब बोलले ते योग्य नाही आहे. त्यांनी ज्येष्ठ आहेत ते वयाने या दोघांपेक्षा, संभाजी महाराजांपेक्षा आणि उदयन महाराजांपेक्षा. खरोखर कुणीच कुणाचा अवमान करणं जे आहे ते आपल्याला अपेक्षित नाहीये. नक्कीच राजेंद्र पातोडेजी, मी आपल्याकडे येतो. इतकी जहरी टीका करणं, इतक्या खालच्या पातळीला जाऊन करणं, अतुल लोंढेजींनी याच चर्चेच्या माध्यमातून दोन्ही कुटुंब असतील किंवा दोन्ही घराणी जी आहेत त्या बाबतीत खरोखर वक्तव्य केलेलं होतं की दोघांमध्येही समन्वय असायला हवा, अशा प्रकारची टीका ही व्हायला नको. राजेंद्र पातोडेजी, आपण आपले मुद्दे आता पुढे करू शकता. बोला. मुळात छत्रपतींच्या घराण्याबद्दल आम्हालाच नव्हे आमच्या पक्षाला त्यांच्याबद्दल आदर आहे. ते सगळे आमच्यासाठी आदर्श आहे. त्यामुळे ज्या पद्धतीने काँग्रेसची मंडळी किंवा इतर मंडळी राजकारण करायचा प्रयत्न करू नये अशी आमची अपेक्षा असणार आहे. अरे काय बोलता राजेंद्र पातोडेजी तुम्ही? एक शब्द मी बोललो असेल राजकारणाच्या दिशेने जाणार तर दाखवा मला. एवढं अतुलजी, मी तुमच्यामध्ये बोललो नाही, कृपा करून ऐकून घ्या. नाही मग तुम्ही असं का बोलून राहिले? मराठा समाजाच्या संदर्भात एवढा कळवळा जेव्हा काँग्रेसची मंडळी दाखवते तेव्हा त्यांनी या प्रश्नाचं उत्तर दिलं पाहिजे. आमचा की सर्वाधिक कळवळा मराठा या मुख्यमंत्री या राज्याचे झालेले आहेत. गेल्या 70 वर्षात हा मराठा समाज जो संपन्न परिस्थितीत होता तो आत्महत्येला प्रवृत्त का झाला याचं उत्तर तुम्ही दिलं पाहिजे ना. तांत्रिक कारणामुळे आपल्याला काही अडचणी येत आहेत. आपल्यापर्यंत आवाज जो तो पूर्णपणे पोहोचू शकत नाहीये. राजेंद्र पातोडेजी, आधी आपण आपला मुद्दा पूर्ण करा, मग अतुल लोंढेजींकडे देखील आपण जाणार आहोतच. तांत्रिक कारणामुळे त्यांचा आवाज आपल्यापर्यंत या क्षणाला पोहोचत नाहीये. राजेंद्रजी. हॅलो, हा बोला राजेंद्रजी. माझा आवाज येतोय? येतोय, आपला आवाज येतोय. माझी विनंती एवढीच आहे की छत्रपती शिवाजी महाराज असतील किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, हे आपल्यासाठी सगळ्यांसाठी आदर्श आहेत. त्यात कुणाचंही दुमत असण्याचं कारण नाही. ज्या पद्धतीने काँग्रेसची मंडळी किंवा इतर राजकीय पक्ष हा विषय घेऊन जात आहेत, त्यांनी आधी स्वतःचं आत्मपरीक्षण केलं पाहिजे की सर्वाधिक मुख्यमंत्री या राज्याचे मराठा झाले आणि तरी सुद्धा एकेकाळी संपन्न असलेला मराठा समाज आत्महत्येकडे कसा आला, तो आर्थिक दृष्ट्या एवढा मागास कसा झाला याचं उत्तर देण्याची गरज पडू नये म्हणून जाणीवपूर्वक अशा गोष्टींना प्रोत्साहन देण्याचं काम केलं जातं. बाळासाहेब आंबेडकर जे बोलले ते पत्रकार परिषदेमध्ये बोलले, ते नाकारण्याचं काहीही कारण नाही. परंतु त्यामध्ये कुठेही अवमान करण्याचा किंवा कुणाच्याही संदर्भात अशा पद्धतीने वातावरण खराब होईल असं बोलण्याचा त्यांचा मानस नव्हता.
त्यांनी जे काही बोलले ते स्पष्टपणे एवढंच सांगण्याचं होतं की कुठल्याही समूहामध्ये तेढ निर्माण होऊ नये, इतरांना मिळालं म्हणून त्यांचं काढून घ्या ही भूमिका असू नये, एवढाच त्यांचं हे सगळं मांडण्यामागचा उद्देश आहे. पण अतुल लोंढेजींना मला विचारायचा आहे प्रश्न पुढचा. अतुलजी, खरोखर जे प्रकाश आंबेडकरजी बोलले ते तेढ निर्माण होऊ नये यासाठी होतं की तेढ निर्माण व्हावी या अनुषंगानं होतं? याच्या मागचा नेमका हेतू तरी काय? राजेंद्र पातोडेजी म्हणतायत पहिले तर प्रसार माध्यमांवरती त्यांनी टीका करून झालेली आहे, याचं वृत्तांकन तसं करायला नको, आणि जे बोलले ते प्रकाश आंबेडकर स्पष्टपणे बोलले, सर्व माध्यमांच्या समोर बोललेले आहेत आणि तेढ निर्माण होईल अशाच स्वरूपाचं हे वक्तव्य होतं. कारण खालच्या पातळीची टीका एखाद्या ज्येष्ठ नेत्याकडून आपल्याला राज्यात तरी अपेक्षित नाही आहे. मान्य आहे की मनभेद असतात, मतभेद असतात पक्षांमध्ये, मात्र इतक्या खालच्या पातळीला जाऊन असं आहे की त्याचं परीक्षण राजेंद्र पातोडेजींना आणि बाळासाहेबांनाच करावं लागेल, प्रकाश आंबेडकरांनाच करावं लागेल. मला त्याच्यामध्ये काही आगीत तेल टाकण्याचं माझं इच्छा नाही आणि काँग्रेसची तशी आजपर्यंत कधी भूमिका राहिली पण नाही. उलट मी तर हेच म्हणेल की पण कोणी आपल्याला असा प्रयत्न आत्मपरीक्षण केला. करण्याचा सल्ला देखील दिलाय राजेंद्र पातोडेजींनी. ऐकून घ्या, मला पूर्ण बोलणं होऊ द्या माझं आता. प्रश्न एवढाच आहे की सातत्यानं काँग्रेसकडे वोट उचलणारे लोक हे विसरून जातात की या देशामध्ये स्वातंत्र्य मिळालं तेव्हा सुई नव्हती बनत. या देशाचा जन्मदर मृत्यूदर 44 होता. या देशाचा मध्ये म्हणजे हाडातून रक्त पिऊन इंग्रज गेलेले होते. तो देश आज जागतिक महासत्तेच्या रेसमध्ये लागला असेल तर त्याचा त्यांनी विचार करावा. दुसरी गोष्ट, मराठा मुख्यमंत्री होते. मराठा मुख्यमंत्र्यांनी फक्त आपल्या समाजासाठी नाही महाराष्ट्रासाठी काम केलं. त्यामुळे ह्याही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. जातीवाचक आपण बोलले आणि जातीवर आधारित आहे असं झालं तर मग आपल्याला असं पण म्हणता येईल की मग या दलित मागासवर्गीय समाजामध्ये सुद्धा आहे ती पुढारलेली राहिली, त्यांनी सगळे सत्तेचे फायदे घेतले आणि इतर लोक ज्या आधी काम मागायला 70 वर्षानंतर असे प्रश्न उपस्थित करणं योग्य नाही आहे. शेतीचं विभाजन होत गेलं, परिस्थिती बदलत गेली, अर्थव्यवस्थेच्या दिशा बदलत गेल्या आणि त्याच्याशी आपण कोप अप करताना टेक्नॉलॉजीनी ज्या पद्धतीने बदल घडवून आणले अर्थव्यवस्थेमध्ये, राजकीय व्यवस्थेमध्ये, तेवढ्या वेगानं सामाजिक परिस्थिती बदलली नाही, शैक्षणिक परिस्थिती तेवढ्या वेगानं जी आहे ती बदलली नाही आणि त्याच्यामुळे थोडेफार फरक जे आहेत राहिले. तर 32 कोटी जनता असलेला, लोकसंख्या असलेला देश जो आहे 3.5 कोटीचा महाराष्ट्र आज 12-13 कोटीवर गेलेला आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टीचा सारासार विचार न करता कुठेतरी पॉलिटिकल गेन्स, राजकीय काही फायदा होतो का या स्पेसमध्ये, आपल्याला हा अवकाश जो मिळालेला आहे याच्यामध्ये कुठेतरी फायदा होतो का, म्हणून असे काहीतरी स्टेटमेंट करायचे आपल्या पक्षाला सत्ता नाही मिळाली म्हणून, हे काही योग्य नाही आहे. हा प्रश्न राजकीय नाही आहे, मी पहिलेपासून बोलतोय आणि मी पहिलेपासून काँग्रेसची भूमिका किती सामंजस्याची हे सुद्धा. त्यानंतर काँग्रेसवाले अरे काँग्रेसवाल्यांनी देशाला एवढं मोठं केलेलं आहे. तेढ कशी निर्माण होईल हे सुद्धा राजेंद्र पातोडे करताना दिसतं आपल्याला इथे. बघतोय महाराष्ट्र कोण सामंजस्याची भूमिका घेत आहे, कोणता पक्ष खरोखर आहे. सामंजस्याच्या बाबतीमध्ये सुरुवातीपासूनच अतुल लोंढेजी या चर्चेमध्ये बोलत असताना कुठेही आपल्याला सामाजिक तेढ निर्माण करायची नाहीये अशाच प्रकारे बोलताना ते आपल्याला दिसून आले. राजेंद्र पातोडेजी, मी आपल्याकडे येतो. अशा प्रकारची टीका करून या पुढच्या काळामध्ये राजकारण अजूनही अशाच प्रकारे सुरू राहणार आहे की येत्या काळामध्ये झालेली चूक मान्य करून आता माफी मागण्याची वेळ आहे? राजेंद्रजी, पुढच्या काळामध्ये अशा प्रकारची टीका होऊ नये, समाजामध्ये कुठल्याही प्रकारची तेढ निर्माण होऊ नये आणि आता गरज पडलीच तर माफी मागण्याची वेळ आली, जर सामाजिक तेढ निर्माण होऊ द्यायची नसेल तर यासाठी पुढचं पाऊल उचलणार आहात? कुठेही सामाजिक तेढ निर्माण करण्यासाठीचे वक्तव्य बाळासाहेब करत नाहीत. असं असतं तर आज त्यांनी काल पत्रकार परिषद घेऊन मराठा क्रांती मोर्चाच्या भूमिकेला किंवा त्यांच्या आंदोलनाला समर्थन दिलं नसतं. त्यामुळे कृपा करून माझी विनंती आहे पुन्हा एकदा की आम्ही प्रसार माध्यमांना सातत्याने विनंती करतोय की बाळासाहेब आंबेडकर हे काही एवढं उथळ व्यक्तिमत्व नाही किंवा त्यांच्या 40 वर्षाच्या राजकीय कारकिर्दीमध्ये ते कुठल्याही नेत्याच्या किंवा इतरांच्या मागे बोलताना अत्यंत संयमाने ते बोलत असतात. त्यांच्या भाषा या कधीच अशा पद्धतीच्या असत नाही की ज्याने सामाजिक तेढ निर्माण होईल. म्हणून आम्ही वारंवार विनंती करतोय की इतरांनी हे भान राखून वक्तव्य केलं पाहिजे की बाळासाहेब आंबेडकर काय बोलले, ते कशाच्या संदर्भात बोलले आणि ते जे काय बोलले ते सगळं माध्यमांच्या समोर बोललेले आहे. त्यामुळे इतरांनी सुद्धा त्याचं राजकीय भांडवल करू नये. नक्कीच राजकीय भांडवल कुणीही करू नये. जाता जाता अतुल लोंढेजी, आपला मुद्दा अपुरा राहिलेला होता, काही तांत्रिक कारणांमुळे आपला आवाज आमच्यापर्यंत पोहोचू शकलेला नव्हता. अतुलजी बोला. मागे
प्रकाश आंबेडकर साहेबांनी एक स्टेटमेंट दिलं होतं की आर्थिक आधारावर आरक्षण असलं पाहिजे. त्यावेळेस सुद्धा काँग्रेसने ही भूमिका परिस्थितीमुळे जो मागासलेपण आलेला आहे लोकांपर्यंत या प्रगतीचे फायदे पोहोचले नाही. त्यामुळे आपल्याला आरक्षणाचा मार्ग जो आहे तो जो आर्टिकल 16 आणि 15 मध्ये भूमिका घेतली होती. मग मूळ आयुक्तांनीच केलं त्यावेळेस तर काही स्टेटमेंट नाही बाळासाहेबांकडनं आंबेडकर साहेबांकडनं. प्रश्न उपस्थित करतो म्हटलं तर खूप उपस्थित करता येईल. उगाच बोटं दाखवण्यापेक्षा इथून मार्ग पुढे कसा चांगला राहील, कसं सामंजस्यानं आपण पुढे जाऊ, शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे ह्याचा संदेश आतापर्यंत जो पूर्ण देशामध्ये आणि परदेशामध्ये जात राहिला तो कसा जात राहील याचा विचार आपण केला पाहिजे. माझं एवढंच म्हणणं. नक्कीच सामंजस्याच्या भूमिकेनं हा प्रश्न सोडवता येईल असं अतुलजी लोंढे यावेळेला आपल्याशी बोलताना म्हणतात. तर दुसरीकडे ॲडव्होकेट अभिजित पाटील आणि राजेंद्र पातोडेजी देखील या चर्चेमध्ये सहभागी झालेले होते. राजेंद्र पातोडेजी कुठलंही माध्यम असू दे किंवा जैसे थे दाखवण्याची जी आहे ती परंपरा पत्रकारांची राहिलेली आहे आणि जे प्रकाश आंबेडकरजी बोलले ते जसंच्या तसंच आज लोकशाहीनं देखील सर्वांसमोर मांडलेलं होतं. ही चर्चा घडवून आणण्यामागे कुठल्याही प्रकारची तेढ निर्माण व्हावी किंवा यातून इतर मार्गाला ही चर्चा वळावी हा कुठल्याही प्रकारचा उद्देश नाही आहे. मात्र राज्यामध्ये नेमकं सुरू आहे तरी काय, कोण कुणावरती आणि कशासाठी टीका करताय हे समजून घेण्यासाठी आजच्या या विशेष चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलेलं होतं. धन्यवाद सर्व मान्यवरांचे या चर्चेमध्ये आपण सामील झालात त्यासाठी. तर आजच्या लोकशाही विशेषमध्ये आता वेळ झालेली इथं थांबण्याची. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा लोकशाही न्यूज. ताज्या बातम्यांसाठी लोकशाही न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.